Hello dear students, in today's lecture we are going to discuss the very important part from this chapter, that is human nervous system. Actually student, nervous system ही altogether एकच असते, but for the sake of study आपण तिला 3 भागांच्यामध्ये डिवाइड केलं. पहिला भाग that is main, ज्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पाइनल कॉर्ड लोकेटेड असतात, that is सेंट्रल नर्वस सिस्टम. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला असणारं म्हणजे आपले हँड, लेग्स या पार्ट्समध्ये जे नर्व्हचं नेटवर्क स्प्रेड झालेलं असतं त्याला म्हणतात पेरिफेरल नर्वस सिस्टम. आणि आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत जसे की किडनीज आहेत, लिव्हर आहे, लंग्स असतील, इंटेस्टाईन असेल, या ऑर्गन्समध्ये ज्या नर्व्हचं नेटवर्क असतं त्याला ॲटोनॉमस नर्वस सिस्टम असं म्हणतात. सो वन बाय वन आपण हे तिन्ही पार्ट्स बघणार आहोत. आज आपण पहिल्यांदा बघूयात सेंट्रल नर्वस सिस्टम, ज्याला आपण शॉर्टमध्ये CNS असं म्हणतो. नर्वस सिस्टमचा पहिला प्रकार CNS. This central nervous system is composed of two main parts, that is brain and spinal cord, right? आता या दोघांच्या बद्दल काही बेसिक इन्फॉर्मेशन सांगते की जी हमखास 1 मार्कच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला विचारलीच जाते एक्झाममध्ये. जसं की तुम्हाला माहीत आहे आपला ब्रेन ज्या प्रोटेक्टिव्ह कवरिंगमध्ये काय म्हणत लोकेटेड असतो त्याला म्हणतो आपण स्कल. स्कलसाठीच अजून एक स्पेसिफिक असा वर्ड आहे ज्याला क्रॅनियम असं म्हणतात. सो स्कल ऑर क्रॅनियम. जसं की आपलं हेल्मेट, तुम्ही सर्वांनी हेल्मेट बघितलेलं आहे. हेल्मेटचा जो आउटर पार्ट असतो तो हार्ड असतो. हार्ड कशासाठी? तर प्रोटेक्शन ऑफ ब्रेन. बट आपलं डोकं आणि तो हार्ड पार्ट आपल्या हेल्मेटचा याच्यामध्ये काय असतं रे, तर एक स्पॉन्जी असा एक लेअर असतो, राईट. सो तशाच पद्धतीनं आपलं हे स्कल आणि ब्रेन ह्यांच्यामध्ये देखील एक स्पॉन्जी लेअर प्रेझेंट असतो. सिमिलरली जसं ब्रेनच्या भोवतीनं स्कलचं प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन असतं तशाच पद्धतीनं स्पाइनल कॉर्ड हा जे आहे त्याच्या भोवतीनं देखील व्हर्टेब्रल कॉलमचं प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन असतं. ब्रेनच्या भोवतीनं आहे स्कल, स्पाइनल कॉर्डच्या भोवतीनं आहे व्हर्टेब्रल कॉलम. स्कल आणि व्हर्टेब्रल कॉलम दोघांचं फंक्शन काय, तर त्यांच्या आतमध्ये असणारे जो सेंट्रल नर्वस सिस्टममधले 2 इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत त्यांचं प्रोटेक्शन करणं. हे जे ब्रेन आणि स्पाइनल कॉर्ड आणि स्कल आणि व्हर्टेब्रल कॉलम ह्यांच्यामध्ये जे काही काय म्हणत तो जो लेअर असतो प्रेझेंट त्या लेअरना म्हणतात मेनिंजेस. ओके, व्हॉट आर मेनिंजेस हा अगेन एक 1 मार्कसाठी क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. मेनिंजेस ही काय आहे? स्पेस बिटवीन CNS म्हणजेच ब्रेन आणि स्पाइनल कॉर्ड अँड इट्स बोनी कवरिंग. दॅट इज ब्रेन आणि स्कल ह्यांच्यामधल्या जी स्पेस आहे त्याला पण मेनिंजेस म्हणायचं. आणि स्पाइनल कॉर्ड आणि व्हर्टेब्रल कॉलम ह्यांच्यामध्ये पण जी जागा असेल, फॉर एक्झाम्पल सपोज हा आपला ब्रेनचा पार्ट आहे समजून घ्या आणि हा त्याच्या भोवतीचं स्कल आहे, दॅट इज क्रॅनियम. आता ह्यांच्या बदली ही जी जागा आहे ना, दिस इज मेनिंजेस. ओके, ही कन्सेप्ट कळाली. 1 मार्कसाठी हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे. आता ह्या स्पेसमध्ये इन बिटवीन ह्या सगळ्यांच्या मधली ही जी मेनिंजेसची जी पोर्शन असेल त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक असं फ्लुइड भरलेलं असतं. ऑल्सो बरं त्या फ्लुइड सांगण्याच्या आधी देखील तुम्हाला अजून एक 2 टर्मिनॉलॉजी सांगते, दॅट इज व्हेंट्रिकल्स आणि सेंट्रल कॅनल. आता ह्याच्यावरती देखील तुम्हाला 1 मार्कचा क्वेश्चन हा स्पेसिफिकली कोरिलेशन, इथे पण हा कोरिलेशनचा प्रश्न तयार होतो. ब्रेनसाठी स्कल असेल, स्पाइनल कॉर्डसाठी काय, किंवा व्हर्टेब्रल कॉलम स्पाइनल कॉर्डसाठी असेल तर स्कलसाठी रिलेटेड काय, अशा प्रकारचे 1 मार्कचे क्वेश्चन्स ह्याच्यासाठी तयार होतात. तसाच ह्याच्यावरती देखील अजून एक 1 मार्कचा क्वेश्चन तयार होतो, दॅट इज व्हेंट्रिकल आणि सेंट्रल कॅनल. व्हेंट्रिकल हे ब्रेनशी रिलेटेड आहेत. सो आणि सेंट्रल कॅनल जे आहे तो आपल्या स्पाइनल कॉर्डशी रिलेटेड आहे. मग रिलेटेड म्हणजे काय, तर आपल्या ब्रेनमध्ये ज्या कॅव्हिटीज प्रेझेंट असतात, व्हेंट्रिकल्स ह्या काय आहेत, कॅव्हिटीज इन द ब्रेन. इथं आपण लिहूयात कॅव्हिटीज
TIES, कॅव्हिटीज इन द ब्रेन, म्हणजेच ब्रेनमधल्या ज्या काही पोकळ्या असतील रिकाम्या तर त्याला म्हणायचं व्हेंट्रिकल्स. आणि स्पायनल कॉर्डमधली जी एक सिंगल लार्ज कॅव्हिटी असेल, ह्या कॅव्हिटीज आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या, सो ह्या ना कॅव्हिटीज प्लुरल आहे. वेअरॅज सेंट्रल कॅनलमध्ये एकच सेंट्रल मिड पॉईंटला सिंगल लार्ज कॅव्हिटी असते आपल्या व्हर्टेब्रल कॉलममध्ये. सो ही सेंट्रल कॅनल काय आहे, कॅव्हिटी इन द स्पायनल कॉर्ड. अगेन व्हेंट्रिकल जर ब्रेनशी रिलेटेड असेल तर सेंट्रल कॅनल कशाशी रिलेटेड, किंवा स्पायनल कॉर्डशी रिलेटेड सेंट्रल कॅनल असेल तर ब्रेनशी रिलेटेड काय. तर हा देखील एक 1 मार्कचा क्वेश्चन इथं जे बोर्डवरती आहे 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी हे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. आता जसं तुम्हाला मी मगाशी सांगत होते, तर ह्या कॅव्हिटीज ऑल्सो हे जी मधली मेनिंजेस आहेत, मेनिंजेस आणि ह्या कॅव्हिटीज ह्या सगळ्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक टाईपचं फ्लुइड प्रेझेंट असतं ज्याला म्हणतात सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. आता सायन्सचे काही वर्ड्स मोठेच्या मोठे असतात, लक्षात राहत नाहीत, मग काय करायचं, फोड करायची त्यांची. सेरेब्रो स्पायनल फ्लुइड, ह्याला शॉर्टमध्ये CSF असं देखील म्हणतात. आता हे सेरेब्रो स्पायनल फ्लुइडचं फंक्शन काय आहे, तर हा जो आपला काय म्हणूयात सेंट्रल नर्वस सिस्टमचा पार्ट आहे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा, त्यांना नरिशमेंट देण्याचं काम आणि त्यांचं प्रोटेक्शन करण्याचं काम हे मेन ह्या सेरेब्रो स्पायनल फ्लुइडचं कुठं असतं, ह्या कॅव्हिटीजमध्ये दोघांच्याही, आणि ह्या स्कल आणि ब्रेन ह्यांच्यामधल्या जागेत, आणि स्पायनल कॉर्ड आणि व्हर्टेब्रल कॉलम ह्यांच्यामधल्या जागेत. इथंपर्यंत लक्षात आलं. आता स्पेसिफिकली पहिल्यांदा वळूयात आपल्या ब्रेन ह्या पार्टकडे, ब्रेन ह्या ऑर्गनकडे. आपला जो ब्रेन पार्ट आहे स्टुडंट्स, इट इज डिव्हायडेड इंटू 3 मेन काय म्हणत रिजन्स. त्यातला सगळ्यात पहिला जो रिजन आहे इट इज फोरब्रेन, दॅट इज सेरेब्रम, मिड ब्रेन दॅट इज सेरेबेलम, आणि हाइंड ब्रेन दॅट इज मेडुला ऑब्लॉंगेटा. आता बघा 1 बाय 1 शॉर्टमध्ये ह्यांची पण इन्फॉर्मेशन सांगते, बट बिफोर दॅट आपल्या ब्रेनबद्दल एक काही बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सांगितले बघा. जसं की ब्रेनचं वजन किती असतं रे, इट इज 1300 to 1400 ग्रॅम एवढं आपल्या ब्रेनचं ॲव्हरेज वजन जे आहे ते असतं. ऑल्सो आपल्या ब्रेनमध्ये ऑलमोस्ट 100 बिलियन न्यूरॉन्स हे प्रेझेंट असतात, नर्व्स. जितक्या जास्त नर्व्हचं नेटवर्क तुमच्या ब्लडमध्ये प्रेझेंट असेल तितका तुमच्या ब्रेनची जी कपॅसिटी आहे, एक इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी म्हणू किंवा वर्किंग कपॅसिटी ही जास्त असते. हे झालं. त्यानंतर आता मग 1 बाय 1 अजून एक पार्ट सांगायचा राहिला, दॅट इज आपल्या ब्रेनचे जे 2 पार्ट्स आहेत, म्हणजे आयडियली बघायला गेलं तर एकच आहे, बट त्याचे 2 हेमिस्पियर्स, म्हणजे एक स्पेरिकल असं स्ट्रक्चर जर बघितलं तर लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन असे 2 पार्ट्स पडतात. तर आपल्या ह्या लेफ्ट साईडपैकी लेफ्ट आणि राईट ह्यांचा जर विचार केला तर राईट साईडचा जो ब्रेन आहे तो तुमच्या आर्टिस्टिक ॲबिलिटीशी रिलेटेड असतो, वेअरॅज लेफ्ट साईडचा ब्रेन जो आहे तो लॉजिकल थिंकिंगशी रिलेटेड, म्हणजेच ज्या पर्सनचा राईट साईडचा ब्रेन जास्त ॲक्टिव्ह असेल ते लोक कशी असतात, आर्टिस्ट. मग डान्स, सिंगिंग, पेंटिंग, कुठल्याही प्रकारची आर्ट ही ह्या लोकांच्यामध्ये चांगली डेव्हलप झालेली असेल. वेअरॅज जे सायंटिस्ट असतील किंवा टीचर्स असतील आमच्यासारखे, किंवा ज्यांचे इंजिनियर ह्या डॉक्टर्स वगैरे, हे जे लॉजिकल थिंकिंग किंवा सायन्स, मॅथ अशा प्रकारचे जे किचकट काय म्हणत गोष्टी जे असतात त्यांच्यामध्ये जे व्यक्ती हुशार असतात त्यांचा लेफ्ट साईडचा ब्रेन हा जास्त डॉमिनंट असतो. ह्याच्यावरती देखील तुम्हाला 1 मार्कचा क्वेश्चन विचारला जातात. तो लक्षात कसं ठेवणार, राईट साईडचा आर्ट, राईट आर्ट, राईट आर्ट, आर्ट राईट असं आहे तर, आणि लेफ्ट साईडचा लॉजिकल, LL लेफ्ट साईड लॉजिक. मग लॉजिकमध्ये तुमचं सायन्स, मॅथ वगैरे सगळं आलं. हा पार्ट लक्षात राहील. आता अगेन
सेरेब्रम ह्या ब्रेनच्या पहिल्या पार्टकडे वळूयात. सेरेब्रम हा आपल्या म्हणजे काय म्हणत ब्रेनचा सगळ्यात मोठा पार्ट, ज्याला आपण फोर ब्रेन म्हणतो किंवा मोठा मेंदू ज्याला म्हणतो आपण, बिकॉज ऑलमोस्ट ब्रेनचा 2/3 पार्ट हा ह्या सेरेब्रमनं व्यापलेला असतो. तुम्हाला मी जेव्हा ब्रेनची डायग्रॅम काढायला शिकवलेली होती त्या डायग्रॅममध्ये सेरेब्रम आपण कसा काढला तरी आपण ह्या असा पार्ट दाखवला होता की नाही, थोडासा वळ्या वळ्या असणारा. सो ह्या जो पार्ट आहे ह्याच्यातला बघा, हा जो वरचा पार्ट असतो त्याला म्हणतात रिजस, आणि हा जो खालचा पोर्शन असतो त्याला म्हणतात ग्रूव्ज. सो असे रिजस आणि ग्रूव्ज मिळून जे स्ट्रक्चर बनतं त्याला म्हणतात कॉन्व्होल्युशन्स. ऑब्वियसली आता कॉन्व्होल्युशन्स जितके जास्त असतील आपल्या ब्रेनमध्ये तितकं त्याची ॲबिलिटी, म्हणजे मगाशी जसं सांगितलं न्यूरॉन्स जास्त असतील त्या ब्रेन. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल ही असा जर स्ट्रक्चर असतं आणि तेच जर हे असं असतं तर ऑब्वियसली सरफेस एरिया हा याचा जास्त आहे की नाही. मग जितका जास्त सरफेस एरिया आपल्याला ह्या न्यूरॉन्ससाठी अवेलेबल होतो तितकं जास्त तुमची ब्रेनची कॅपॅसिटी ही असते. म्हणजे जितकं तुमच्यात कॉन्व्होल्युशन जास्त असतील, ह्या वळ्या वळ्या ज्या ब्रेनमध्ये दिसतात त्या जास्त असतील, तितकी तुमचा ब्रेन हा जास्त शार्प असेल, ॲक्टिव्ह असेल. ठीक आहे. तर हा पहिला पार्ट सेरेब्रम, ह्याच्यामध्ये काय होतात तर मॅक्सिमम ऑलमोस्ट 2/3 पार्ट हा ब्रेनचा सेरेब्रमनं व्यापलेला आहे. ऑल्सो ह्याच्यामध्ये जे रिजेस आणि ग्रूव्ज आहेत त्यांना म्हणतात कॉन्व्होल्युशन्स. हा वर्ड लक्षात ठेवायचा, 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये विचारला जातो कॉन्व्होल्युशन्स म्हणजे काय. आणि मॅक्झिमम जे आपले ब्रेनचे थिंकिंग रिलेटेड जे ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या ह्या सेरेब्रम थ्रू परफॉर्म केल्या जातात. त्यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे सेरेबेलम, की जो सेरेब्रमच्या खालच्या बाजूला आहे. आपण ती जी डायग्रॅम दाखवलेली होती, सो त्या डायग्रॅममध्ये हा असा स्ट्रक्चर दाखवला होता आहे की नाही. तर हा जो आहे सेरेबेलमचा पार्ट, मी डायग्रॅम इथे तुम्हाला चित्र पण दिसत असेल, सेरेबेलम व्यवस्थित दिसतो. हा सेरेबेलम जो आहे तो कंपॅरेटिव्हली त्याच्यामध्ये पण रिजेस आणि ग्रूव्ज असतात, कॉन्व्होल्युशन्स, बट ॲज कम्पेअर्ड टू द सेरेब्रम त्याचे काय म्हणतात त्यांचं प्रमाण जे आहे ते जास्त डीप नसतात. बरोबर. सो ह्यांच्यामधले जे ग्रूव्ज आणि किंवा कॉन्व्होल्युशन्स असतात ते लेस प्रॉमिनंट असतात. आणि नंतरचा येतो दॅट इज मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटा ते हे ज्या डायग्रॅममध्ये जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसत आहे तर त्याच्या बेसला जो ट्रायंग्युलर स्वोलन स्ट्रक्चर दिसत आहे त्याला काय म्हणतात पिरॅमिड्स. आता ह्या पिरॅमिड्सचं काय फंक्शन तर जे आपले मोटर न्यूरॉन्स आहेत ब्रेनकडून आपल्या मसल्स किंवा ग्लँड्सकडे जाणारे जे न्यूरॉन्स तर ते इम्पल्सेस जे कंडक्ट करतात ना तर ते ह्यांच्या थ्रू पास होतात. सो ॲट द बेस ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा जे स्वोलन स्ट्रक्चर्स आहेत त्यांना म्हणतात पिरॅमिड्स. हा पार्ट झाला आपला सेंट्रल नर्वस सिस्टममधला पहिला महत्त्वाचा ऑर्गन दॅट इज ब्रेन. आता ह्या ब्रेनच्या पासूनच पुढे ओरिजिनेट होतो दॅट इज स्पायनल कॉर्ड. हा स्पायनल कॉर्ड पण खाली एक शेपटीसारखा पूर्ण आपल्या व्हर्टेब्रल कॉलमच्या आतमध्ये हा प्रेझेंट असतो. आता हा स्पायनल कॉर्ड तुम्हाला जसं या डायग्रॅममध्ये दिसतंय बघा, सुरुवातीला जाड आहे आणि जसं जसं खाली जात जातो इट इज टॅपरिंग, एकदम त्याची थिकनेस जाडी जी आहे ती कमी कमी होत गेल्या आणि ॲट द एंड एकदम शेवटी काय दिसतं रे तर बारीक बारीक केसांसारखा स्ट्रक्चर दिसतंय. तर तो जो फायबर किंवा फायब्रस स्ट्रक्चर आहे ॲट द एंड ऑफ द स्पायनल कॉर्ड त्याला म्हणतात फायलम टर्मिनेल. हा एक वर्ड तुम्हाला 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी विचारला जातो. आपल्या स्पायनल कॉर्डच्या एंडला जो फायब्रस स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात त्याला म्हणायचं फायलम. FI आहे हा, PHY नाही, हे एक लक्षात ठेवायचं. सो दिस वॉज ऑल अबाउट द मेन पार्ट ऑफ द नर्वस सिस्टम दॅट इज ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. हे सेरेब्रम, सेरेबेलम, मेडुला ऑब्लॉंगेटा ह्यांच्याबद्दलची माहिती डिटेल आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणारच आहोत. त्यांचे फंक्शन काय आहेत, काय फंक्शन परफॉर्म करतात वगैरे वगैरे. आजच्या पुरतं एवढाच पार्ट.
डिटेल तुम्हाला मी ओव्हरऑल बेसिक जी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ह्याच्यावरती विचारले जाऊ शकतात ते सगळं आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं आहे. ह्या ज्या नोट्स दिलेल्या होत्या बोर्डवरती मागाशच्या पण, आणि ह्या पण तुमच्या नोटबुक्समध्ये नोट डाऊन करून ठेवा. एक्झामच्या वेळेस रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. लेक्चर कसं वाटलं मला नक्की कळवा. इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये ह्याचा पुढचा पार्ट. टिल देन गुड बाय अँड थँक्यू.